रूप पाहता लोचनी सुख झाले होतातरी सुख झाले होतातरी सुख झाले होतातरी Oh,
मनाऊली शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे Thank you.
अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नाद्यं देवदेवं परं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझ्या श्री संतांची माता चरणावरी साष्टांगाई करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या म्हणा उनी शरण जावे सर्व भावे कोणाला महाराज म्हणतात तुम्ही मनापासून शरण जा पण त्या देवाला कोणत्या म्हणा उनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवा दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगत मान्य जगत वंदनीय देहू निवासी नवे नवे वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे माझे तुकोबर यांचा 4 चरणांचा सुंदर असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल अभंगाला पोचण्याआधी अल्पसपरी करणं गरजेचं आहे तो म्हणजे असा की चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणजे या सप्ताहाचं कौतुक करावं म्हणजे स्वर्गही या सप्ताहापुढे पिके पडेल एवढं सुंदर असं नियोजन केलंय मध्ये एक डायलॉग आला होता ना काय ते नियोजन काय ती सिस्टीम आणि काय ते कलाकार सगळं कसं एकदम बोला ना तुम्ही बोला ना कसं आहे ओके मध्येच आहे ना सुंदर असं नियोजन आहे आणि खरं हे नियोजन केलं ते आमचे गुरु समान असणारे आदरणीय बापू सुंदर असं नियोजन केलं म्हणजे बापूंचं करावं तेवढं कौतुक कमी बापू कीर्तनकार आहेत
पण कीर्तनकार असल्यानंतर कीर्तनकाराची एक आशा असते बाबा पाकिट. पहिल्यांदा कीर्तनकाराचा डोळा कशा वाजतो? पाकिट. पण आमचे बापू कीर्तन करतात, पण कीर्तन केल्यानंतर स्वतःसाठी काही राहू नये ही म्हणजे अपेक्षा बापूंची असते. नाही तर सगळे आता कीर्तन करतात, पण असं वाटतं बाबा कीर्तन करतोय लय नाही पण 2-4 हजार तरी राहावं, अशी प्रत्येक कीर्तनकारांची अपेक्षा असते. पण आमचे बापू कीर्तन करतात, पण कीर्तन झाल्यानंतर सगळे ते गायक वादक तुमचं तुम्ही घ्या, मला फक्त पेट्रोल परत दिलं तरी चालेल. आपण म्हणू शकतो बाबा हा सप्ताह कीर्तनाच्या पाकिटावरती चाललाय, पण तसं म्हणता येणार नाही, कारण सप्ताह मोठा आहे. बापूंचं पाकिट किती आहे? तेवढं पाकिटही घेत नाही बापू. म्हणजे याला खरी सेवा म्हणतात, बरोबर आहे ना? कीर्तन आणि सेवा याच्यामध्ये फरक आहे ना. कीर्तन काही कशासाठी करतात, काही पाकिटासाठी करतात, आणि काही सेवा करायची म्हणून कीर्तन करतात. त्यातला एक भाग म्हणजे आमचे बापू आहेत. खरंच बापूंचं करावं तेवढं कौतुक कमी. म्हणजे एवढं सुंदर असं नियोजन, म्हणजे भव्यता, दिव्यता आणि मांगल्यता. आपण म्हणतो ना मंदिर म्हणजे काय, म म्हणजे मांगल्यता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. एवढं सुंदर असं नियोजन केलं, याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि खरंच या कादवाने परिवाराचं करावं तेवढं कौतुक कमी. म्हणजे बापूच नाही तर सगळेच घरातील बापूंच्या म्हणजे काकू असतील किंवा दोन्ही सुना असतील, दोन्ही म्हणजे ते आमचे अभिजित भाऊ असतील, अभिजितच नाव आहे त्याचं, त्यानंतर मयूर भाऊ असतील, सगळा परिवार एवढा प्रेमळ आहे की आम्ही कधीही यावं आणि कधीही त्यांनी असं झालं नाही की आमच्यासोबत 2 शब्द बोलले नाही. खूप प्रेमळ परिवार आहे आणि या परिवारामध्ये मला आज कीर्तन करण्याची संधी भेटली, त्याबद्दल मी बापूंचे आभार मानते. त्यानंतर तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी असाल आणि खरं म्हणजे कीर्तनाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील एक नामांकित गायनाचार्य. आता सुरुवात कुठून करू नक्की? अशोकजी महाराज बर्डे. सगळे जिकडून पण सुरुवात आहे, बरोबर आहे ना? सगळे महाराष्ट्रातील नामांकितच आहेत. अशोकजी महाराज बर्डे, सुंदर असं गायन आहे महाराजांचं, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. त्यानंतर आमची अण्णा असतील, त्यांचंही गोड असं गायन आहे, तेही त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांची मी ऋणी आहे. त्यानंतर दिनेश महाराज असतील, त्यांची मी ऋणी आहे. त्यानंतर सोनी मराठी फेम, म्हणजे खरंच तरणा भाग्यवंत नटी हरिकीर्तनात म्हटलं जाताना त्या प्रकारे महाराजांनी 2 वेळा ब्रह्मगिरीची नर्मदेची परिक्रमा केली. त्याचं फळ म्हणजे महाराजांचा आवाज तुम्ही सगळे ऐकताय आता, बरोबर आहे? त्याचं फळ म्हणजे तरुणपणामध्ये परमार्थ करावा, महाराजांचं करावं तेवढं कौतुक कमी. आणि आता सोनी मराठीवरती महाराज होते. त्यानंतर आमचे बंधू साईराज महाराज जगताप, त्यानंतर काम ते महाराज ना साहिल महाराज महाले, त्यानंतर कामते महाराज, त्यानंतर बाकी सगळे आपण सोपंदे गुरुकुल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व मुली असतील, त्यानंतर टाळकरी असतील, मेमाणे महाराज असतील. आता जे ओळखीचे आहेत त्यांची मी नावं घेते. त्यानंतर परत कीर्तन संपल्यानंतर म्हणते महाराज तुमचे काय, तुम्ही काय आमच्यावर नाराज वगैरे होतं काय? असं नको व्हायला, नाही का? त्यानंतर दोन्ही मृदुंगचार्य असतील, आमचे पतिदेव प्रथमेश महाराज शिंदे असतील, त्यानंतर विशाल महाराज बिबड असतील. बाकी तुम्ही सर्व टाळकरी वाळकरी असतात. विठ्ठल म्हणून शरण जावे सर्व भावे देवसी तो हा उतरील पारभव दुस्तर नदीचा. आता काय झालं, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मला माहिती आहे ज्यांचं चॅनल आहे त्यांचं नाव घ्यायचं राहिले, ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे त्यांचं नाव घ्यायचं राहिले, पण आपण घेऊ शेवटला. म्हणून शरण जावे सर्व भावे देवसी. महाराज म्हणतात म्हणून त्या देवाला शरण जायचं. आपण म्हणतो ना म्हणून 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 हा शब्द आपण कुठे वापरतो? म्हणून ज्यावेळेस आपण सगळे वारीला जातो, वारीला गेल्यानंतर आपण म्हणतो अहो मी वारीला गेलो होतो, तो माझा भगवान परमात्मा कसा दिसतो? ज्यावेळेस शेजारची विचारतो तुम्ही वारीला गेलता काय हो, तुमचा भगवान परमात्मा कसा दिसतो? त्यावेळेस आपण सांगतो अहो म्हणून तर मी म्हणतोय तुम्ही वारीला चला. म्हणून किंवा शेजारची म्हणतात बापूंच्या घरी सप्ताह बसलाय, कसं नियोजन आहे? आपण बस रोज म्हणतोय बाबा चला सप्त्याला, पण येणार नाही. म्हणून तर तुम्ही एकदा सप्त्याला येऊन बघा. म्हणून महाराज म्हणतात म्हणून शरण जावे सर्व भावे देवसी. म्हणून म्हणजे काय तर सगळं सोडून काया वाचा मने चरण धूड धरू. म्हणजे कायनं वाचणं मनानं त्या भगवंताला काय करायचंय? शरण जायचंय, बरोबर आहे ना? आपण शरण जातो, पण आपलं शरण जाणं वेगळं. आता इथं कीर्तनाला बसलेत, बरोबर आहे, देवाचं नामस्मरण करताय, पण काहींच निम्म लक्ष घरी. मग याला मनापासून शरण जाणं म्हणतात का? नाही ना. कायनं वाचन म्हणजे सगळं सोडून फक्त देव आणि मी. बरं आता महाराज म्हणतात देवाला शरण जायचं, पण देवाला शरण जात असताना जावं कसं? महाराज म्हणतात ना म्हणून शरण जावे, पण कसं? सर्व भावे देवासी. भावानं शरण जावं लागतं. मग महाराज म्हणतात शरण कोणी जावं?
शरण कसं जावं, शरण का जावं आणि शरण कोणी जावं, बरोबर आहे ना? मग शरण कोणी जावं? तर जीवानं कोणाला शरण जावं? देवाला. तर देवानं जीवाला शरण यावं. देव आपल्याला शरण येईल का? नाही ना. का? तर आपण त्याचे अंश आहोत, बरोबर? ज्या प्रकारे लेकरू आपल्या आईला शरण जातं, नदी समुद्राला शरण जाते, बरोबर? मासा पाण्याला शरण जातो, शिष्य गुरुला शरण जातो, त्याच प्रकारे आपण म्हणजे जीवानं कोणाला शरण जायला पाहिजे? देवाला शरण जायला पाहिजे. आता तुम्ही म्हणताल महाराज देवालाच का बरं शरण जायचं? देवालाच का शरण जायचं? आपण काय त्यांचा काय आपला काही संबंध आहे का? आपण त्याचे देणे लागतो का? लागतो ना. का? तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करावे चिंतन, जगत जीवन नारायण गुण गाईना. तयाचे महाराज म्हणतात ज्या भगवंतानं एवढा सुंदर असा देह आपल्याला भजनासाठी दिलाय, म्हणून त्या भगवंताला शरण जायचं. अजून का जायचं? तर देवे दिला देह भजना गोमटा तोहा झाला फाटा बाधिकेचा, म्हणून त्या देवाला शरण जायचं. याची देही गडे देवाचे भजन आणि का हे ज्ञान नाही कुठे. त्या देवाला शरण का जायचं? तर अजून महाराज म्हणतात देह हा पाचांचा आम्हीला उसण्याच्या खिजाची त्याला देणे लागे. महाराज म्हणतात हा देह आम्ही उसना आणलाय, पण तो कशासाठी? दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जायला. मग कशासाठी? तर महाराज म्हणतात हा देह आपण उसना आणलाय, तो भजनासाठी उसना आणलाय. मग आपण या देहामध्ये काय करायला पाहिजे? भजनच करायला पाहिजे ना. म्हणून महाराज म्हणतात मन उनी शरण जावे पण सर्व भावे देवासी, बरोबर आहे? देवाला शरण जात असताना मनापासून जावं, भावाने जावं. मग शरण जाणं म्हणजे नेमकं काय करायचं? शरण जायचे आपल्याला देवाला, पण काय करायचं? आणि कोणत्या देवाला शरण जायचं? देवाला शरण जात असताना मनापासून जावं लागतं. कारण देवाला काय लागतं? चित्त शुद्ध सेवा देवाची. म्हणजे कोणतंही कार्य मनापासून केलेलं देवाला आवडतं, देवाला भाव आवडतो, बरोबर? नाही तर आपलं कसं मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. देवा आषाढ पावायचं नाही रे. देवा काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही. देवाला सेवा केलेली आवडते, पण ती मनापासून. म्हणून तर महाराज म्हणतात मन उनी शरण जावे सर्व भावे देवाचे. म्हणून त्या देवाला तुम्ही शरण जा, पण सर्व भावाने. मग कोणत्या देवाला? आता तुम्ही म्हणताल महाराज देव काय एक आहे का? किती देव आहेत? 33 कोटी देव आहेत, बरोबर? किती येतो? बोला ना महिला मंडळी. मला कीर्तनामध्ये बोललेलं चालतं बरं का, बोलत चला. 33 कोटी देव आहेत. आता 33 कोटी देव आहेत म्हणलं, 33 कोटी देवांची नावं सांगा बरं. वाजू द्या, 12 वाजले तर सांगा ना. 33 कोटी देव आहेत ना. मग 33 कोटी देवांची नावं सांगा. कारण 33 कोटी देव नाहीत, 33 कोटी अवतार आहेत. 33 अवतार आहेत, कोटी नाही. 12 आदित्य, 8 अष्टवसु, अशी सगळी यांची बेरीज किती आहे? 33 आहे. पण आपण काय म्हणतो? 33 कोटी देव. बरं आता 33 कोटी देव आहे. मग प्रश्न पडला महाराज तुम्ही आलेला म्हणताय की मन उनी शरण जावे सर्व भावे देवासी, पण देव काय एक आहे का? बरोबर आहे ना? एक देव आहे का? काही जण म्हणतील आता आम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करतो, काही जण म्हणतील गुरुदत्तांची भक्ती करतो, काही जण म्हणतील आम्ही आंबाबाईची भक्ती करतो. प्रत्येकाचा देव वेगळा आहे. मग शरण कोणाला जायचं? महाराज तुम्ही सांगा, आम्ही कोणाला शरण जाऊ? मग तो भगवान परमात्मा आपल्यासाठी किती दिवस उभा आहे? युगे 28 विठेवरी उभा वामंगी रखुमाई दिसे दिवस शोभा. तो भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे. त्या भगवंताला भेटण्यासाठी कुठे जावं लागतं? पंढरीची दारे
पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज म्हणतात संसारामध्ये आल्यानंतर तुम्ही कुठं जा, पंढरीला जा. किंवा महाराज म्हणतात संसारा आली कारण ओळखीसी नर हरिन मनसी. एक बाबा सोपन काकांच्या हरिपाठातला दुसरा अभंग आहे, बरोबर आहे ना. सोपन काकांनी म्हणतात की संसार आली कारण ओळखीसी नर हरिन मनसी. एक बाबे म्हणजे आपण संसारामध्ये येऊन सगळे संत सांगतात बाबांनो तुम्ही परमार्थ करा, तुम्ही देवाचं नामस्मरण करा, पण आपण करतो का? नाही ना. म्हणून तर महाराज म्हणतात तुम्ही पंढरपूरला जा. पंढरीसी झाले आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. तो भगवान परमात्मा आपल्यासाठी युगे 28 विठेवरती उभा आहे. कोणत्या विठेवरती उभा आहे? काकडा पण आता तर रोज चालू आहे, बरोबर. काकड्यामध्ये सांगतात ना तो भगवान परमात्मा कोणत्या विठेवरती उभा आहे? हा, अक्षयी विठ चरण तळवटी. तो भगवान परमात्मा त्या अक्षयी नावाच्या विटीवरती उभा आहे. पण तो कोणासाठी? कोणासाठी? भक्तासाठी उभा आहे, बरोबर. आपल्यासाठी तो भगवान परमात्मा उभा आहे. मग आपण काय करायला पाहिजे? त्या देवाला शरण जायला पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. शरण जाऊ चला पंढरीनाथा. महाराज म्हणतात की संसारामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करा? संसार करा. मग काय म्हणतात? परमार्थ करा. पण कसा? तातडीनं करावी. तातडी परमार्थाची. महाराज म्हणतात तातडीनं परमार्थ करा. मग कसं? आता उठा जागे वारे, आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा. जन्माचा तातडीनं परमार्थ करा. तुम्ही म्हणता बाबा गावामध्ये सप्ताह बसलाय,
मग सप्त्याला जायचं पण आज नाही, कधी उद्या. काल्याला जायचं पण कधी कीर्तन संपल्यानंतर. बरोबर आहे ना? असं आपला परमार्थ आहे. वारीला जायचं पण ह्या वर्षी नको, कधी पुढच्या वर्षी. महाराज म्हणतात तातडीनं परमार्थ करा. तुम्ही म्हणताय बाबा उद्या परमार्थ कीर्तनाला जायचं किंवा वारीला जायचं, पण उद्याचा दिवस तुम्ही पाहताय हे कोणी सांगू शकेल का? खरं तर आपण त्या देवाचा आभार मानायला पाहिजे. आपण त्या उठल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे. देवा तुझ्यामुळे मी आजचा दिवस बघतोय. पण आपण पहिल्यांदा उठल्यानंतर काय करतो? मोबाईलवरती इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, कोणाचा मेसेज आलाय. सकाळी सकाळी जर हे पाहिलं तर आपला दिवस किती चांगला जाईल का? पण सकाळी जर तुम्ही त्या भगवंताचं मुख पाहिलं, त्या देवाला नमस्कार केला, त्या देवाचं दर्शन घेतलं तर तुमचा दिवस चांगला जाईल. पण आपली सुरुवातच मोबाईल, वाईट बातम्या, पहिल्यांदा पेपरवरती पण वाईट बातम्या, दिवस अख्खा वाईट जातो. आपण त्या देवाचं कौतुक करायला पाहिजे. देवा तुझ्यामुळे मी आजचा दिवस बघतोय का? तर हे सगळं चाललंय ते कोणामुळं? त्या भगवंतामुळे चालले. हे शरीर कोणाची असत ते कोण बोललं मी ते हरिविना त्याच्या हातात आहे. कोणाला उचलायचं आणि कोणाला ठेवायचं ते. बरोबर? त्यामुळे महाराज म्हणतात बाबांनो तुम्ही परमार्थ करा, त्या देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण करणं काही अवघड आहे का? नाही ना. नामसंकीर्तन साधना पण सोपे. आणि घेतल्यानंतर काय होतं? तर जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा थाईच बैसुनी करायची चित्त आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज म्हणतात बाबा परमार्थ करायचं एवढं अवघड नाही आहे का? परमार्थ करणं सोपं आहे, फक्त टिकणं अवघड आहे. बरोबर आहे? विठ्ठल विठ्ठल शरण जावे सर्व भावे देवाचे, तो हा उतरेल पार भव दुस्तरणीचा. त्या देवाला शरण जायचं पण कसं? भावानी. मग भाव म्हणजे नेमका भाव कसा? चित्त शुद्ध सेवा देवाची. मग भाव म्हणजे कसा भाव पाहिजे? आपण कोणतंही कार्य करतोय पण ते कार्य मनापासून केलं तर आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय भाव आहे. बरोबर? आता आपण म्हणतो बाबा कीर्तनामध्ये की देवाची भक्ती जर भावानं केली तर देव लगेच प्रसन्न होतो. पण कीर्तनातला भाव वेगळा, घरचा भाव वेगळा. मग भाव म्हणजे नेमका भाव कसा? देवपूजा करत असताना जर आपलं लक्ष स्वयंपाकाकडे असेल तर त्याच्यामध्ये आपला भाव आहे का? पण आजकाल लोकांना देवपूजा करायची म्हणलं तरी कंटाळा येतो. सगळे करतात का? नाही ना. काही जण नाश्ता करून करतात, काही जण जेवण करून करतात. असू द्या, देवाला माहिती भूक लागली म्हणजे ही आपली भाषा असते. म्हणजे आजकाल देवपूजा करताना हे आपण काय करतो? आधी नाश्ता करायचा आणि नंतर देवपूजा करायची. मग याच्यामध्ये आपला भाव आहे का? देवा पायी नाही भाव, देवा कारण
देवाला काय पाहिजे तर देवा पायी ठेव भाऊ. म्हणजे देवाला फक्त भाव महत्वाचा आहे, बरोबर. देवाला दुसरं काही लागत नाही, देवाला फक्त भाव महत्वाचा आहे. मग तो भाव कसा? मी आता सांगितलं की देवपूजा करायची म्हणून तरी आपल्याला कंटाळा येतो, बरोबर. म्हणी नाही भावन म्हणे देवा मला पाव, देवा आषाढ पावायचा नाही. देवा काय बाजारचा भाजीपाला आहे का? नाही ना. का तर काही ना लगे एक भावाची कारण तुका म्हणे आणि विठोबाचे. देवाला फक्त भाव महत्वाचा आहे. म्हणून सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया. जर तुम्ही जन्माला आला पण त्या देवाचं नामस्मरण केलं नाही, त्या देवाला जर तुम्ही शरण गेला नाही तर तुमचं आयुष्य काय झालं? वाया गेलं. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही त्या देवाला शरण जा, पण कसं? भावानं. मग भाव म्हणजे नेमका भाव कसा? आपण आता देवपूजा करतो, मी सांगितलं. पण देवपूजा करत असताना कसं झालं? बाबा कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्यानंतर बाबांनी आपल्या मुलाला सांगितलं, बाळा मी कीर्तनाला निघालोय, तेवढे आजचे दिवस देवपूजा करून घे. आता बाळ म्हणजे छोटं 5-6 वर्षाचं बाळ असेल का? नाही ना, 20 ते 22 वर्षाचा तरुण. त्याला सांगितलं, बाळा आज तेवढी देवपूजा करून घे, मी कीर्तनाला निघालोय. आता त्या बाळाचा आणि देवाचा संबंध कधी आला होता? तो जोडीनं कधी पाया पडायला गेलता? तेवढाच. परत काय तो देवाच्या दर्शनाला गेला नाही. आणि मग देवाजवळ गेला. देवाजवळ गेल्यानंतर म्हणला, तर बाबांना सांगितले बाबा देवपूजा करायची, पण आपले देव एवढे आहेत का? किती आहेत? कमी आहेत का हो? किती देव आहेत आपले? देवाऱ्यावरती किती देव असतात? 13च्या पुढंच असतात, बरोबर. म्हणजे एवढे देव असतात. मग तो विचार करायला लागला. म्हणलं घरच्या एका पोराला आंघोळ घालायची म्हणलं तरी अर्धा तास लागतोय, आणि 10-12 देवांना आंघोळ घालायचं म्हणजे अख्खा दिवस जाणार. आता म्हणला त्यापेक्षा आपण एक काम करावं. काय? ते सगळे देव एका कापडामध्ये बांधले, विहिरीवरती गेला. म्हणलं आई मी आता विहिरीवरती आंघोळीला चाललोय, तिकडच देवांना पण आंघोळ घालून येतो. मग तो विहिरीवरती गेला. 2-3 देवांना चोळून म्हणून आंघोळ घालत होते. त्यामध्येच 4-5 देवांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि जीव दिला. म्हणले अशी आंघोळ करण्यापेक्षा ते गेलेलं बरं. आणि मग त्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर आपल्या आईला सांगितलं, आई अगं मी देवपूजा करण्यासाठी म्हणजे देवांना आंघोळ घालण्यासाठी विहिरीवरती गेलो, पण झालं असं 4-5 देवांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि जीव दिला. आपल्याला काय आलंय? सुतक आलंय, सुतक. आता हे आईनं ऐकून घेतलं, पण बाप ऐकून घेईल का हो? त्यावेळेस बाबा कीर्तनावरून आले. म्हणले, बाबा अहो तुम्ही कीर्तनाला गेले पण लय वाईट घडलं. बाबा म्हणले, अरे काय झालं? कोणी वाड्यातलं गेलंय का? अहो वाड्यातलं नाही गेलं, पण आपल्याला सुतक आलंय. त्यावेळेस बाबा म्हणले, काय झालं? नक्की काय झालंय? त्यावेळेस तो सांगतो, अहो बाबा तुम्ही मला देवपूजा करायला सांगितली होती, मी देवांना घेऊन विहिरीवरती गेलो, त्यातल्या 4-5 देवांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि जीव दिला. आता हे बाबांना खरं ऐकून घेतलं असेल का? बाबा म्हणले फक्त 5 मिनिटं थांब. तो 5 मिनिट थांबला. बाबा बाहेर गेले, मस्तपैकी निरगुडीचा फोक आणला. तो जरा चांगला लागतो का? तुम्हाला माहिती असेल आता, बरोबर आहे ना. निरगुडीचा फोक आणला. लग्न झालेल्या पोराला नुसत्या लावण्या आणल्या. लग्न झालेल्याला काय आणल्या? लावण्या आणल्या. लावण्या ते पण बायको समोर. आता बायको समोर हाणल्यावर त्याला काय कौतुक वाटलं असेल का? मग तो निघून मावशीच्या घरी गेला. मावशीच्या घरी गेल्यानंतर मावशी म्हणली, अरे लग्न झाल्यापासून 2-3 वर्षातून तू आजच घरी आलास, आज कसं काय तुला मावशीचं घर सापडलं? काय नाही मावशी, आलोय तुला भेटायला. बरं बस, तुझ्यासाठी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करते. मावशीने स्वयंपाक केला. म्हणली, आता जेवण करायचं पण झालंय असं. तुझे काका आणि तुझा भाऊ तालुक्याच्या गावाला गेलेत. फक्त एकच काम राहिले. काय? देवपूजा करायची राहिली. तेवढी देवपूजा करून घे, आपण जेवायला बसू. तो निघून सासरवाडीला गेला. सासरवाडीला गेल्यानंतर सासूबाईचं ते जावाई बुवा लग्न झाले, आजच घरी आलाय. तुमचे सासरे आणि मेहुणे गावाला गेलेत. मस्तपैकी आमरसपुरीचा स्वयंपाक करते. आमरस जास्त आवडतो ना लोकांना. आमरसपुरीचा स्वयंपाक करते. बसा. आता स्वयंपाक झालाय पण तेवढी देवपूजा करायची राहिली. पण सासूला नाही म्हणलं तर खायचं वांद. जमणार आहे का सासूला नाही म्हणून? आता ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहितीये, बरोबर आहे ना. सासूला नाही म्हणलं की खायचं वांद. मग आता सासूबाईंना म्हणलं, चालेल मी करतो देवपूजा. मग सुंदर अशी देवपूजा केली. ज्याला गुलाल त्याला गुलाल, ज्याला बुक्का त्याला बुक्का, ज्याला भांडारा त्याला भांडारा, ज्याला कुंकू त्याला कुंकू, ज्याला गुलाल त्याला गुलाल. सुंदर अशी देवपूजा केली. धूप लावला, अगरबत्ती लावली. शेजारची गंगूबाई आली. गंगूबाई म्हणली, शांता लग्न झाल्यास आजच एवढी सुंदर देवपूजा केलीस काय ग? त्या अगरबत्तीचा वास तर माझ्या घरापर्यंत आला. आज कुठं दिवस उजाडला?
त्यावेळेस शांता म्हणते, अगं बाया मी नाही केली, माझ्या जावयानं देवपूजा केली. जावई बुवा लईच भारी देवपूजा करताय, येतं का आमच्या घरी देवपूजा कराय? जावई म्हणला जीव देईल पण परत देवपूजा करणार नाही. तो जावई जीव देण्यासाठी परत विहिरीवरतीच गेला. तिथे गेल्यानंतर सावकार भेटले. सावकार म्हणले, अरे एवढा तू तरुण कशाला जीव घेऊ देतोस? माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतो, फक्त एकच काम करायचं, काय? देवपूजा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर महाराज म्हणतात की म्हणून शरण जावे पण सर्व भावे देवासे. पण आपल्याला ज्या भगवंताने एवढं सुंदर असं देह दिलाय, पण त्याची देवपूजा करायची म्हणलं तरी आपल्याला कंटाळा येतो. बरोबर, देवाला काही लागत नाही, सांगितलं ना, मनमुनी शरण जावे पण सर्व भावे देवासी. तो हा उतरील पार बाबा दुस्तरा नदीचा. आपण काय करतो, संसारामध्ये आल्यानंतर संसार करायचा, नंतर परमार्थाला लागायचं. बरोबर, मग ज्यावेळेस आपण संसार करतो, पण संसार करत असताना परमार्थ करता का? करतात का? मग ज्यावेळेस महाराज म्हणतात की आपण म्हणतो ना, करिता बरोबर पुरावसे दुरी आणि भवाची पुढे हवसे. आपण संसार कर करता नंतर परमार्थाला लागता, पण परमार्थाला लागल्यानंतर काय होतं? तुम्ही देवापासून दुरावता. कारण तुम्ही परमार्थाला लागता कधी 60-70 वर्ष झाल्यानंतर. ज्यावेळेस बोलता येत नाही त्यावेळेस आपण भजन म्हणायला जातो, ज्यावेळेस गुडघे दबतात त्यावेळेस आपण वारीला जातो. मग याला परमार्थ करणं म्हणतात का? महाराज म्हणतात परमार्थ करावा, पण कधी? करणा भाग्यवंत नटे हरी. कीर्तनात तरुणपणामध्ये परमार्थ करायचा, पण आपण 20वं वय लागलं मौज मजा करायची, 40वं वय संसार माग, 60 वर्ष झाले की संसारातून सुटका. मग महाराज म्हणत नाही बाबा तुम्ही संसार करू नका, पण करावा ना. पण कसा संसार? पक्षी अंगाने उतरती जे का गुंतून राहती ऐसे असावे संसारी जैसे प्राचीन अशी दोरी. पक्षी अंगणामध्ये उतरतात पण ते कशासाठी? धान्य टिपण्यासाठी. धान्य टिपून झाले की पक्षी निघून जातात का थांबतात दिवसभर? तसा संसार करावा महाराज म्हणतात. ज्या प्रकारे दह्यामध्ये केस पडतो तो केस आपण बाजूला काढतो, त्या केसाला दही लागतं का? महिला मंडळी लागतं का? बोला ना, जोरात बोला की. म्हणजे सगळ्यांच्या दह्यात केस पडलेला होता. या प्रकारे महाराज म्हणतात संसार करावा. बरोबर आहे, पण आपण जास्त संसारामध्ये गुंतून राहतो. एवढ्या संसारामध्ये माणूस वेडा होतो की दुसरं काही दिसत नाही त्याला. दिसतं का? नाही ना. संसारापुढे परमार्थ दिसत नाही, काहीच दिसत नाही. म्हणजे एवढा संसारामध्ये माणूस वेडा होता. झालं असं एकाच्या बायकोचा बर्थडे, म्हणजे लग्नाचा बर्थडे होता बरं का महाराज. लग्नाचा बर्थडे, लग्नाला 10 वर्ष झाले. त्यावेळेस बायकोनं त्यांच्या मिस्टरांना फोन केला, म्हणले अहो आज 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला. किती?
10 वर्ष झाले, 10 वर्षामध्ये आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही. तो म्हणतो अगं हो ना, आजपर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही, मग सांग ना तुला काय पाहिजे का आज. त्यावेळेस ती म्हणते हो 10 वर्ष झाले, पण आज मला तुमच्याकडून बर्थडेचं गिफ्ट पाहिजे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचं काय पाहिजे, गिफ्ट पाहिजे. आणि मग तो घरी येतो, घरी आल्यानंतर म्हणतो बोल तुला काय पाहिजे गिफ्ट. त्यावेळेस ती म्हणते असं वाद्य पाहिजे जे आजपर्यंत कोणी वाजवलंच नाही. काय मागते, असं वाद्य द्या की आजपर्यंत ते कोणी वाजवलंच नाही. मग तेव्हा तो म्हणतो पकवाज आणून देऊ का तुला. ती म्हणते पकवा तर सगळे कीर्तनामध्ये वाजवतात, मग ढोलकी चालेल का. ढोलकी कुठे असते, तमाशात, ढोलकी पण चालणार नाही. मग हलगी, हलगी कुठे असते, छबिन्यात, ढोलकी पण चालत नाही. मग तुला ढोल चालेल का. ढोल, ढोल कुठे असतो, वाड्यावरती, बरोबर आहे ना, वाड्यावरच असतो ना. सुंदरान मांडल हो सुंदरान मांडल. ढोलकी कुठे असते सांगायचं आपल्याला, परत विषांतर होईल, बरोबर आहे ना. ढोलकी ही वाड्यावरती असते, मग तुला ढोलकी चालणार नाही, ढोल चालणार नाही, मग तुला काय पाहिजे काय. आता तो डोक्याला हात लावून बसला, म्हणजे असं कुठं वाटते की जे आजपर्यंत कोणी वाजवलं नाही. मग तो दुकानामध्ये गेला, दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणला मला असं वाद्य पाहिजे ते आजपर्यंत कोणी वाजवलं नाही. ते दुकानदार म्हणले तुम्ही पुढे जावा. त्यानंतर एक मित्र भेटला, म्हणले अरे काय झालं, तुला काय पाहिजे. त्यावेळेस तो सांगतो अरे लग्नाचा वाढदिवस आहे, बायकोने मागितलं की जे आजपर्यंत कोणी वाजवलं नाही. अरे मग म्हणतो दे ना, पहिल्यांदाच वहिनीने काहीतरी मागितलं देऊन टाक. अरे म्हणलं तू कशाला आगीमध्ये तेल ओततो, तुला माहिती ना असं वाद्य भेटणार आहे का कुठं. त्यावेळेस तू म्हणतो अरे चल तू माझ्या बरं, तुला मी ते वाद्य घेऊन देतो. आणि मग तो नेतो कुठं कुंभाराच्या आळीला, तिथं ते मडकं घेऊन देतो, बरोबर आहे ना. मडकं घेऊन देतो आणि त्याच्यावरती फक्त म्हणतो तू फक्त थाप टाक. आवाज कसा येतो, कसा येतो आवाज, थाप टाकून बघ. अरे आवाज तर लईच गोड येतोय. अरे म्हणलं हे अपुरं आहे, हे तुला मी उद्या पूर्ण करून देतो, मग बघ त्याचा आवाज कसा येतोय. तू घरी जा, उद्या मी ते तुला वाद्य आणून देतो. आणि मग तो काय करतो, ते मडकं घेतो हातामध्ये, त्याला ते काय म्हणतात माठ म्हणतात, माठ. तो घेऊन तो जंगलामध्ये जातो, मस्तपैकी आगीमोळ काढतो. काय काढतो, आगीमोळ, माहिती ना सगळ्यांना, भाषा समजते ना. कसं आम्ही जरा लांबून आलोय त्यामुळं बागा बघत फरक असतो नाही का. आगीमोळ माहितीये. मग ते आगीमोहळ जे असतं ते तो माठामध्ये टाकतो, तोंड पॅक करतो आणि घरी घेऊन येतो. घरी घेऊन आल्यानंतर बायकोला म्हणतो हे घे तुला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट. आणि मग ती असं फक्त थाप टाकून बघते, तो गुंग 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 आवाज येतो. आता माशा वळवळ करायला लागतात. ते काय गोड वाद्य आणले हो तुम्ही. खुश झाले म्हणले मी आजपासून. मग ते शेजारच्या गंगूबाईला दाखवायला जाते, डॉक्टरीन बाईला दाखवायला जाते, मास्तरीन बाईला दाखवायला जाते, सगळ्या बायका गोळ्या करते चाळीतल्या. आणि मग त्या घरी येतात. घरी आल्यानंतर आता त्या सगळ्या भजनी मंडळातल्या असतात. त्या भजनी मंडळातल्या असल्यामुळं डॉक्टरीन बाई म्हणते हे वाद्य ऐकून मला एखादी गवळण म्हणावीशी वाटते. कोण म्हणतं, डॉक्टरीन बाई म्हणते ह्या वाद्याचा आवाज ऐकून मला एखादी गवळण म्हणावीशी वाटते. पण पुरुषांच्या समोर कसं म्हणणार ना, अशी ती म्हणते. पुरुषांच्या समोर कसं म्हणणार. मग माझी एक इच्छा आहे सगळ्या पुरुषांना बाहेर हाकला, आपण मस्तपैकी भजन करू. पुरुष म्हणतात सोन्यावलं पिवळं, ते जाताना ते म्हणतात कडी लावा, ते म्हणतात कुलूप लावून जातो. ते जाताना कुलूप लावून जातात आणि मस्त पारावर जाऊन बसतात. मग सुंदर असं आपण भजन ऐकू. आणि मग त्या माठावरती थाप टाकतात. थाप टाकल्यानंतर आवाज येतो. काय येतो, गुंग 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 गुंग. तेवढ्यात ती मास्तरीन बाई म्हणते ह्याचा आवाज एवढा सुंदर येतो, याचं तोंड जर उघडलं तर किती गोड आवाज येईल. मग त्याचं तोंड उघडतात. उघडल्यानंतर आता त्या माशा भरपूर चावतात ना, चावल्यानंतर ते ओरडायला लागतात आई ग आई ग आई ग. तेवढ्या ते पारावरती बसलेलं पोरग आजोबाला म्हणतं आजोबा भजन अजून सुरू झालं नाही का. अरे झालंय ना, ते काय ती गवळण सुरू झाली ना. आई ग आई नाही ग खाल्ली मी माती. अरे अजून टायमिंग आहे, तू थांब जरा. अशा माशा मस्तपैकी चांगल्या फोडून वगैरे काढतात. त्यानंतर ते घरी येतात. घरी आल्यानंतर डॉक्टर आपल्या बायकोला ओळखत नाही, तो मास्तर बायकोलाच म्हणतो मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ते सांगायचंय का याच्यामध्ये की माणूस संसारामध्ये घुसतो आणि स्वतःची
फजिती करून घेतो. त्यामुळे संसारामध्ये जास्त गुंतू नये. काय करावं? परमार्थ करावा. हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. कारण ज्या प्रकारे आईला आपल्या लेकराची ओढ लागते त्याच प्रकारे माझ्या भगवंताला आपल्या भक्ताची ओढ लागत असते. कारण तो भगवान परमात्मा काय आहे? करुणावंत आहे. करुणा म्हणजे काळजी, बरोबर आहे ना? त्याला आपल्या भक्ताची काळजी असते. त्यावेळेस झालं असं की आज भाऊबीज म्हणजे बहीण आणि भावाचं नातं. ज्यावेळेस माझ्या मुक्ताईला मांडा बाजून खावंसं वाटल्यानंतर आपल्या दादाकडे गेली. दादा, अरे दादा, मला मांडा बाजून खावंसं वाटतंय. माझी माऊली माधुकिरी मागण्यासाठी गेल्यानंतर तर तुम्हाला प्रसंग सगळा माहिती की विसोबा काकांनी पीठ आणि माती एकत्र केली. माझी माऊली घरी आल्यानंतर दार बंद केलं, रडू लागले. त्यावेळेस माझी मुक्ताई आवाज देते, अरे दादा रडतोस कशाला? त्यावेळेस महाराज म्हणतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चिंता पुरत मागे सारा. आणि माझ्या माऊलींना वाईट वाटतं की देवा, समाजाने तर मला वाडीमध्ये टाकले. भगवंता, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही रे, मला कोणीच नाही रे, एक तूच असा आहे. कारण लोकांनी तर मला वाडीमध्ये टाकलंय, आई बापही नाहीत मला देवा. आणि माझ्या मुक्ताईनं मला पहिल्यांदाच काहीतरी मागितलं, पण मी तेही देऊ शकलो नाही माझ्या मुक्ताईला. माझ्या ज्ञानदादाला वाईट वाटलं. ज्ञानदादांनी दार बंद केलं आणि रडू लागले. त्यावेळेस माझी मुक्ताई म्हणते, अरे ज्ञानदादा नको रडू, मला नाही मांडा बाजून खायचं, मला नको आहे काय, फक्त दादा तू रडू नकोस रे. त्यावेळेस माऊली बाहेर येतात, दरवाजा उघडतात आणि उघडल्यानंतर मुक्ताई, पहिल्यांदाच तू काहीतरी मागितलं. कारण मुक्ताई, मला माहिती माझ्याशिवाय तुला कोणी नाहीये ग, कोणी नाहीये, आणि तुम्हाला पहिल्यांदा काहीतरी मागावं आणि मी ते मागणं पूर्ण नाही केलं. माझ्या माऊलींना वाईट वाटलं, देवा का रे तूही माझ्याशी असा वागलास का रे? तुझ्याशिवाय तर मला दुसरं कोणीच नाही देवा. आता मी तुला भेटण्यासाठी पंढरपूरला येणार. माझी माऊली पंढरपूरला निघाली. पंढरपूरला जात असताना एका वारकऱ्याला सांगितलं, बाबा तुम्ही पंढरपूरला निघाला ना, तर माझ्या त्या पांडुरंगाला तेवढा निरोप सांगा, मी तुमची खूप आठवण करते. पण त्यावेळेस वारकरी खूप त्रास द्यायचे, रागराग करायचे माझ्या माऊलींचा. आता माऊलींना ठरवलं आपणच त्या भगवंताला भेटण्यासाठी पंढरपूरला जायचं. मग पुण्यामध्ये मुक्काम आल्यानंतर आता म्हणतात, बाबा पुण्याची गणना कोण करी, कारण पुण्यामध्ये दान धर्म केला जातो. पण त्याच पुण्यामध्ये ज्यावेळेस माझे माऊली चालले होते, माझ्या माऊलीने माधुकरी मागितली. पहिल्या दारावरती गेले तर लोकांनी धड दारे बंद केली. आणि आता पुण्याची गणना कोण करी? ज्यावेळेस माझे माऊली माधुकरी मागण्यासाठी पुण्यामध्ये गेले तर लोकांनी धड दारं बंद केली. त्यावेळेस माझ्या माऊलींना ठरवलं, आता भजनच खायचं आणि भजनच प्यायचं. कारण देवा तुझ्याशिवाय दुसरं मला कोणीच नाहीये रे.
आणि मग ते भजन गायचे आणि भजन प्यायचे. मग कोणतं भजन? विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. भजनच गायचे माझी माऊली आणि भजनच प्यायचे. हळूहळू करता करता 15 दिवस पूर्ण झाले, पण माझ्या माऊलींना कधी पाय दुखले नाहीत, कधी पायामध्ये काटा टोचला नाही. माझे माऊली पंढरपूरमध्ये पोहोचले. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागेला म्हणाले, चंद्रभागा मी तुला नंतर भेटायला येतो. नामदेव महाराजांना म्हणले, मी तुमची नंतर भेट घेतो, पहिल्यांदा माझा सगळा सोयरा तो भगवान परमात्मा, त्या भगवंताला मला भेटायचंय. आणि माझे माऊली दर्शनाच्या रांगेला उभे राहणार. तेवढ्यातच तिथे बेगडे प्रधानजी उभे होते. ते म्हणले, कोण रे तू, कुठून आलायस? त्यावेळेस माझ्या माऊलीने सांगितलं, हो मी आळंदीहून आलोय माझ्या भगवंताला भेटण्यासाठी. अरे आळंदीतून आलाय, तूच का तो विठ्ठलपंत कुलकर्णींचा मुलगा? हो मीच तो विठ्ठलपंत कुलकर्णींचा मुलगा. अरे तुमची हिंमत कशी झाली इथे येण्याची? लोकांनी तर तुम्हाला वाडीमध्ये टाकले, तुम्ही कसे आला इथं? लोक तमाशा बघत होते, माझ्या माऊलींना बोलत होते, ते लोक हसत होते. आणि आता माऊलींना भेटण्यासाठी आतुरता करतात. असं वाटतं कधी माझ्या माऊलीचं दर्शन व्हायचं, पण त्यावेळेस हे लोक हसत होते. माऊलींना वाटायचं, अहो माझ्या भगवंताचं मुखदर्शन तरी घेऊ द्या, कारण त्या देवाशिवाय मला दुसरं कोणीच नाहीये, घेऊ दे ना त्या देवाचं दर्शन. अहो 15 दिवस झालं मी त्या भेटण्यासाठी, त्या भगवंताला भेटण्यासाठी 15 दिवस झालं इथे येतोय. आणि माझ्या माऊलींना दर्शन घेऊन दिलं नाही. लोकांनी चेष्टा केली माऊलींची. 15 दिवसात आलेले माऊली परतीच्या प्रवासाला निघाले. आणि परतीचा प्रवास करत असताना कळसाकडे पाहिलं, देवा देवा तूही माझ्याशी असा वागलास का रे? तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच नव्हतं, तूही माझ्याशी असं वागलास. देवा का रे, सांग ना. आता देवा मीही आळंदीला जाणार आणि समाधी घेणार. देवा मीही आळंदीला जाणार आणि समाधी घेणार. 15 दिवसामध्ये आलेले माऊली 5 ते 6 दिवसामध्ये आळंदीला पोहोचले. आणि आळंदीला पोहोचल्यानंतर भगवंताची एक फुटकी मूर्ती होती, त्या मूर्तीला कवटाळले, रडू लागले, देवा देवा का रे तू माझ्याशी असं वागलास? लोकांनी तर मला वाडीमध्ये टाकलंय, एक सगळा सोयरा सगळा आधार जो कोण असेल ना तर तू होतास देवा, तूही माझ्याशी असा वागलास. आणि तेवढ्यात कावळा ओरडला. कावळा ओरडला की आपल्याकडे म्हणतात, बाबा कावळा ओरडतोय म्हणजे कोणतरी पाहुणा येणार. त्यावेळेस माझ्या माऊलींना वाटलं की आता सगळे सोयरे तर मला कोणीच नाही, एक तोच माझा भगवान परमात्मा, एक तोच माझा पाहुणा आहे. आणि मग माझी माऊली त्या काऊदादाला विचारतात, ए काऊदादा सांगणार आहे कोण पाहुणा येणार आहे? पण कावळा कुणाचं फुकट काम करतो का? त्यावेळेस माझ्या माऊली म्हणतात, दही भाताची हुंडी लावी ना तुझी या तोंडी. तरी देखील तो काऊदादा ऐकत नाही. आणि त्यावेळेस माझ्या माऊली म्हणतात, पहिलं तोगे काऊ फुकत आहे, शगू नगे माये सांगत आहे, उडा उडा रे काऊ तुझे सोन्यानं मडविन पाहू, सांग पंढरी राव घरा काही येते. त्या काऊदादाला सांगितलं, अरे काऊदादा मी तुझ्या तोंडाला दही भाताची हुंडी लावते, सांगणार आहे. पण काऊदादा ऐकत नाही. त्यानंतर माझ्या माऊली म्हणतात, अरे तुझे पाय मी सोन्यानं मडवीन, सांगणार आहे काऊदादा तो भगवान परमात्माच का मला भेटायला येणार आहे? त्यावेळेस तो काऊदादा सांगतो, हो तोच भगवान परमात्मा तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. त्याच प्रकारे माझा भगवान परमात्मा गरुडावरती बसून आला. आणि भगवंतानं ज्यावेळेस माऊलींना पाहिलं, दोघांची भेट झाली, कडकडून भेट घेतली. देवा देवा का रे तू माझ्याशी असा वागलास? मी तुझ्यासाठी पंढरपूरला आलो पण तुम्हाला भेटही दिली नाहीस. देवा का माझ्याशी असा वागलास? त्यावेळेस माझ्या भगवंतानं माझ्या माऊलींना उत्तर दिलं, देवा माऊली तुम्ही म्हणताय मी असं वागलो, ज्या वेळेस माऊली तुम्ही आळंदीतून पंढरपूरला निघाले, तुम्ही येत असताना अन्नाचं कण घेतला नाही, मीही अन्नाचं कण घेतला नाही. माऊली तुम्ही पाणी पिलं नाही, मीही पाणी पिलो नाही. माऊली तुम्हाला कधी काटा टोचला का? त्यावेळेस माझी माऊली म्हणतात, नाही, कारण माऊली मला माहिती आहे तुम्ही या रस्त्याने येणार आहे, मी आधीच तो रस्ता साफ करत होतो. माऊली तुमचे कधी पाय दुखले का? त्यावेळेस माझी माऊली म्हणजे नाही. त्यावेळेस माझ्या भगवंतानं उत्तर दिलं, माऊली ज्यावेळेस तुम्ही झोपत होते त्यावेळेस मी तुमचा पाय चेपत होतो. म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला भगवंताची आवड असते, पण भगवंताला आपल्या सगळा सोयरा आपल्या भक्ताची काळजी असते. या अभंगामध्ये महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा काय कैवाळू आहे. बरोबर आहे ना? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतो, Oh
बहु आहे करुणावंत अनंत हे नाव म्हणजे तो भगवान परमात्मा करुणावंत आहे. त्याचं नाव जर काय असेल तर अनंत हे नाव आहे. बरोबर आहे ना? कारण तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी उभा असतो. बरोबर? कारण ते आपल्या भक्ताची त्याला काळजी असते. त्यानंतर महाराज म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगट. म्हणजे तो भगवान परमात्मा आपल्यासाठी काही करत नाही. कारण तो भगवान परमात्मा करुणावंत आहे. त्याला काळजी आहे. तो दानशूर आहे. दानशूर आहे ना, कारण शास्त्रामध्ये सांगतात ददाती प्रतिगृह्यती गृह्य माख्याती प्रोचिती भुक्ते भोजते चैव षड विधी प्रीती लक्षणम. आणि माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐका ईश्वरी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणावरही वसते जे म्हणून तू भगवंतो. महाराज म्हणतात श्रीमंत माणूस आहे. आपल्याकडे पण असा प्रकार असतो बघा, श्रीमंत माणूस आहे, पैसा खूप आहे पण उदारता नसते. ज्यावेळेस म्हणा ना सप्त्याला पावती पडा, मग 200 रुपये 100 रुपये, म्हणजे याला काय म्हणतात उदारता नाही. उदारता असणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला काय सोबत न्यायचं नाही. उदारता नाही. आणि दुसरा वर्ग पडतो. महाराज म्हणतात की गरीब माणूस आहे पण उदारता आहे. म्हणजे पैसा नाही पण तरी म्हणणार माझ्याकडून 1000 रुपयाची पावती फाडा. बरोबर? याला काय म्हणतात उदारता. मग महाराज म्हणतात की दान धर्म करण्यासाठी ऐश्वर्य आणि उदारता यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा दातृत्व सिद्ध होते. मग माझ्या भगवंताच्या दातृत्वाविषयी काय सांगावं? तू जायचं कोणी उदाराच्या राशी आपुलेची पद देशील असं भगवंता तुझ्यासारखा उदार दुसरा कोणीच नाही. मग तू काय केलं? त्यावेळेस महाराज म्हणतात येथे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊनी करणा हाती कीर्ती दिंगती मिळविली ज्ञाने उपदेशीला चतुराना वैराग्य शुकाते बोधून भगवंतांना सहाचे सांगून आपल्या भक्तांना वाटून टाकले. पण तुकाराम महाराज म्हणतात मला येथील काही नकोय देवा, तुला द्यायचे तर हेच दे. काय दे? हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. का तर संसारामध्ये काही तथ्य नाही. जीवनाचं खरेसारचं काय असेल तर ते काय परमार्थ आहे. महाराज म्हणतात फलकट तो संसार येथे साध भगवंत. किंवा महाराज म्हणतात अर्जुना विधू जरी जाहला म्हणजे नेनता वाया गेला कर्णोपलोनी सांडीला कोंडा जैसा. संसारामध्ये काही तथ्य नाही. जीवनाचं खरेसारचं काय असेल तर ते काय परमार्थ आहे. आणि महाराज म्हणतात जर तुम्ही परमार्थ केला, जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञानाची गरज आहे. ज्ञान फार गरजेचं आहे जीवन जगत असताना. पैसा खूप आहे पण तो पैसा कुठं वापरायचा त्यासाठी जर ज्ञानच नसेल तर काय उपयोग आहे का? असे भरपूर लोक आहेत गावामध्ये, एखादं तरी असतंच की पैसा खूप आहे पण ज्ञान नाही. मग तो पैसा असाच घालवायचा. कुठं घालवतात? अमृत प्यायला. म्हणजे त्या गोष्टीचं ज्ञान नाही. म्हणून महाराज म्हणतात बाबा जीवन जगत असताना ज्ञानाची फार गरज असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता अवधारकत गहन जे सकळ कौतुकांचे जन्मस्थान की अभिनव उद्धार विवेक तुरुचित विवेक म्हणजे ज्ञान. ज्ञानाची गरज आहे. किंवा चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे संत आणि त्यांच्याकडे विवेक म्हणजे ज्ञान हे असणारच. का तर माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर आहे. आपल्याला जीवन जगत असताना ज्ञान फार गरजेचं आहे. कारण आपण ज्ञानानं धनदौलत कमवू शकतो पण पैशाला असं कोणी म्हणणार आहे का की पावशेर ज्ञान द्या, अर्धा किलो ज्ञान द्या? नाही ना. ज्ञान हे कमवावं लागतं. बरोबर आहे? आणि ते प्राप्त होतं ते कशामुळं? तर देवाच्या नामस्मरणामुळं. पण त्याच्यासाठी करावा लागतो तो प्रयत्न. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो हळूहळू ढाळे ढाळे की तू केले केवळे मार्गाचे बळे निश्चित टाकी किंवा देखी उत्पलवना सारीसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे न रुकेवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे की तू केले केवळे मार्गाचे बळे निश्चित ठाकी तैसे देख पा विहंग ममते अधिष्ठोणी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती. म्हणजे महाराज म्हणतात की कोणतंही कार्य करत असताना आपल्याला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. प्रयत्न जर नाही केलं तर ते असं आहे का दे रे हरे काय ते पलंगावरी? कोणत्याही गोष्टीसाठी काय करावं लागतं?
प्रयत्न करावा लागतो आणि लक्ष देणं फार गरजेचं आहे. कोणतंही कार्य असू द्या. मग महाराज म्हणतात तरी अवधाने ऐकले तुझे मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडा ऐका. कारण महाराज म्हणतात संसारामध्ये आपण संसार करतो पण त्याच्यामध्ये आपल्याला सुख भेटणार नाही. सुख भेटल तर ते कुठं सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भरा डुलत असे किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओसानी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर किंवा म्हणे नर हरी सोडणार म्हणजे तिथं आपल्याला सुख भेटणार आहे. पण आपण संसारामध्ये सुखाची अपेक्षा करतो. आपल्याला असं वाटतं बाबा हे पकवास वाजवतात यांच्यासारखं सोपं काही नाही. सिस्टीमवाल्यांना वाटत असेल पुढच्या वर्षी आपणच पकवास शिकावा. पकवास वादकांना वाटत असेल 2 तास उभं राहिलं लागतंय तिथं आपलं खुर्ची बसून मस्तपैकी काय नसते बटणं फिरवायच्यात. बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याला समोरच्याला असं वाटतं की बाबा याच्यासारखं सुखी कोणी नाही. टाळकऱ्यांना वाटत असेल कीर्तनकारासारखं सुखी कोणी नाही. बरोबर आहे. कीर्तन करायला वाटतं टाळकऱ्यासारखं सुखी कोणी नाही. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा याच्यासारखं सुखी कोणी नाही. पण तुम्ही सिस्टीमवाल्याला विचारावं बाबा तुम्ही सुखी आहात का ते म्हणतात सोपं आहे का. हे काम सोपं नाही. भरपूर लोक बडबड करतात बाबा हे असं करते असं वाढव विको दे हे सोपं आहे का. पकवास वादकांना माहिती मोठं फोटोस्तोपर्यंत वाजवावं लागतं. टाळकऱ्यांना माहिती म्हणजे कुठंही सुख भेटत नाही. या संसारामध्ये सुख भेटत नाही. भेटणार तर ते कुठं जेवले का नाही माहिती मला. कीर्तन संपल्यानंतर जेवणे कुठं देवाच्या पायाजवळ सुख भेटेल. बरोबर ना. तुझे पायी सुख सुखरूप ऐसा कोणी माझ्या पांडुरंग वाचले. कारण तो सुखरूप आहे. त्याला बघितलं ना सगळा शिरच निघून जातो. म्हणजे पंढरपूरला गेले त्याला माहिती की ज्यावेळेस आपण पंढरपूरला जातो कितीही 15 दिवसाचा प्रवास असतो वारीचा. पण ज्यावेळेस त्या भगवंताला डोळे भरून पाहतो ना डोळे भरून या पाहिलं तुझे मुख याची माझं सुख दे देवा. त्या भगवंताला डोळे भरून पाहिलं ना की सगळा शीन निघून जातो. म्हणजे तो भगवान परमात्मा कसा आहे. 56 भाषांचा केल्याशी गौरव येथील माऊलींचं कन्नडमध्ये अभंग आहे. माऊली सांगतात कसा आहे तो माझा भगवान परमात्मा. गाणे कुळ्याची कणा मातो गाणे कुळ्याची कणा तुम्हाला
नाही का देवाचं नामस्मरण करा. त्यातलाच हा माऊलीचा कन्नडमध्ये अभंग आहे. कसा कन्नडमध्ये अभंग आहे. काय म्हणतात? अगा निकुळे चिकना मातो कुरुळा धनुरे राधे चनुरे चलोमाने इल्ले पंढरराईನಲ್ಲಿ इल्ले द्वारकने इल्ले वारन्ने पंढररायके भक्तिके ಬಂದರೆ ಬಾ ಪರಕುಮ ದೇವರು ವಿಠ್ಠಲೆ ಚಲೋಮಾನೆ ಇಲ್ಲೆ पंढरराईನಲ್ಲಿ इल्ले द्वारकने इल्ले वारन्ने. कोणाला समजलं? आता याचा मराठीत अर्थ सांगणं तर गरजेचं आहे. कसं आहे, महाराजाकडे असावा पुरावा, नाही तर महाराजाला खड्डा खादून पुरावा. बरोबर आहे ना? याचा मराठीत अर्थ असा आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईला सांगतात, अगं कसा दिसतो तो माझा भगवान परमात्मा? ज्या प्रकारे म्हणतात रूप पाहता लोचनी सुखा झाले होसा झाली तो हा विठ्ठला बरोबर तो हा माधवा बरोबर. याचा त्याचा अर्थ सेमच आहे. म्हणजे याच्यामध्ये 56 भाषेचा गौरव केलाय आणि महाराज म्हणतात की बाबांनो तुम्ही देवाचं नामस्मरण करा. मग तुम्ही करताल का? करताल ना? मग सगळ्यांनी हात वरती घ्या. आता 2 तास अशीच राहू द्या. विठोबा
कारण मृत्यू लोकामध्ये असं काय आहे? काय हो? मृत्यू लोकामध्ये आपण भजन करून आपल्याला मुक्त होता येतं, पण तो अधिकार देवांना आहे का? पशु पक्ष्यांना अधिकार आहे, पण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नाही. कारण महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती, कारण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, भगवंताचं भजन करा. कारण आपण म्हणतो की बाबा आता म्हणजे जुन्या लोकांचा गैरसमज आहे की कावळा शिवला तर माणसाला मुक्ती भेटते. मुक्ती भेटणं एवढं अवघड नाही. देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारे. देवाच्या गाभाऱ्यामध्ये क्षणभर उभं राहिलं तरी काय होतं? मुक्त होता येतं. बरोबर. त्यामुळे महाराज म्हणतात तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा. अभंगाचे शेवटचे चरण.
म्हणून शरण जावे सर्व भावे देवसी तो हा उतरील पार बाबा दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नावाचा तो हा उतरील पार बाबा दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रगट तो हा उतरील पार बाबा दुस्तर नदीचा सेवा म्हणजे भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करण्याच्या आधी खरं सांगायचं म्हणजे इथं आल्यानंतर एक कमी वाटायला लागली ती म्हणजे आजींची, बरोबर आहे ना? कारण दरवर्षी तर सप्ताला यावं, आजी तर दारात बसलेल्या असायच्या. आजींकडे पाहिलं की एक वेगळीच एनर्जी यायची. पण आजी आता महिना झाला असेल ना, 2 महिने झाले आजी आपल्यातून निघून गेलेत. म्हणजे कुठंतरी आजींची कमी बसते. कारण आपल्याला नाही पण बापूंना वाटत असणार की माझी आई दरवर्षी तर सप्त्याला बसलेली असायची. कारण जीवनामध्ये आई असणं फार महत्वाचं असतं. आपण म्हणतो देव देव आहे ना, पण आई वडिलांच्या रूपामध्ये देव आहे. कारण आई म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. त्या भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाता येत नसतं, म्हणून भगवंतानं आई वडिलांच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला असतो. पण ते आपल्याला कळत नसतं. कारण आईसारखं प्रेम करणारं कोणी नसतं, बरोबर आहे ना? आईसारखं निस्वार्थ प्रेम करणारं या जगामध्ये कोणी नसतं. कारण लेकुराचे हित वाही माऊलीची चित्तैसी कळवळ्याची जाते करे लाभावी न प्रीती. कारण निस्वार्थ आपल्या लेकरावरती जे प्रेम करत असते ना, ती आई असते. ज्यावेळेस ती कितीही
साक्ष आली तरी ती केली प्रगट तो हा उतरील पाद भव दुस्तर नदीचा झाली ही सेवा भगवान परमात्म्याची चरणी अर्पण करते तसेच माझे गुरुवारी हरिभक्त पर्यंत दत्तात्रय महाराज करंदे त्यांच्याही चरणी अर्पण करते तसेच कार्यक्रमावर उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य असतील टाळकरी असतील माळकरी असतील मृदुंगाचार्य असतील तसंच खरं आमचं नशीब आहे की आज यांच्या सिस्टीम मध्ये आमचं कीर्तन वाजलं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा सुंदर अशी सिस्टीम आहे महाराजांची त्यानंतर आमचे फाळके महाराज सुंदर असं चॅनल आहे त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची म्हणजे कीर्ती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा कारण हे कीर्तन फक्त आपणच पार नाही तर जगभर कीर्तन चाललंय बरोबर आहे त्यानंतर झालेली सेवा भगवान परमात्म्याची चरणी अर्पण करते तुकाराम Thank you.